पाहायचं आहे. पुष्कर राईट मोड विकेट. पहिला चेंडू लोपुलटा चेंडू ऑन साईडला खेळतात. उमेश जाधव आले, क्षेत्ररक्षण केलं जातंय, मात्र इथं चांगल्या पद्धतीने चेंडूफेक केली जाते. तोपर्यंत आपण पाहतो सिंगल कंप्लीट केली जाते. स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातं. बिनबाद 1 अशी सुरुवात आपण पाहतो ती काटे संघाच्या माध्यमातून. नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना बिनबाद 1 धावा आपण पाहतो धावफलकावर. पुष्कर राईट मोड विकेट. इथं मात्र फटका फसलाय. बघूया फॉलो थ्रू मध्ये झेल घेतला जातोय का. आणि पहिला मोठा धक्का बसलाय तो काटे संघाला. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. फलंदाज दीपक बॅक टू पॅव्हिलियन. मोठा धक्का बसलाय काटे संघाला, कारण दीपक सारखा एक चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथून तिसरा क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतो. वन डाऊनचा फलंदाज सोमनाथ चौधरी आलेत फलंदाजीसाठी. स्ट्रायकरला सलामीचे फलंदाज राजेश. इथे मात्र फटका फसलाय. बघूया चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. कृष्णा आले, चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा येत आहेत धावफलकावर. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव येते धावफलकावर. बघा सोमनाथचं कौतुक करावं लागेल, कारण सोमनाथ थांबले, आपल्या सहकार्याची वाट पाहिली, धाव पूर्ण होते पाहिल्यानंतरच त्यांनी धाव घेतली. 3 धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 4. 1 बाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज सोमनाथ. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. वाईडचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र थोडंसं नियंत्रण गमावून बसलाय गोलंदाज पुष्कर. पुष्कर राईट मोड विकेट. इथं मात्र खोलवर टपाचा चेंडू समोर खेळतात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो बबलू यांच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली होते, त्याच पद्धतीने आपल्या गोलंदाजाला इथं संरक्षण दिलं जातं, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 6 वर. 1 बाद 6. आणि पॉवर प्लेचा जर विचार केला तर पुष्करचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी होते पुष्करच्या माध्यमातून. इथे मात्र एज लागून चेंडू यष्टांच्या मागे यष्टीरक्षक बीट होतोय, क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि पहिला चौकार आपण पाहतो तो फलंदाज राजेशच्या बॅटमधनं येतोय. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10. 1 to go 1 to go. पुष्कर राईट मोड विकेट. उलटा चेंडू व्यवस्थित बॅटचा संपर्क होत नाही. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. नागेशच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धाव फलकावर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव येते धाव फलकावर. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातो तो राजेश आणि सोमनाथच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं इथं संपतंय आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर. 1 बाद 13 धावा. ही स्पर्धा आपण पाहतोय जय वागेश्वर 40+ क्रिकेट संघ देसाईच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतोय. देसाई चषक 2021 चे हे पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण दुसरा सामना आपण पाहतोय तो नवापाडा विपक्ष काटई.
सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो. संगनायकाने वापर केला गोलंदाज सतीश मात्र या गोलंदाजाचा. तर 1-13 अशी धावसंख्या स्ट्राईक एंडला आपण पाहतो. सलामीचे फलंदाज राजेश, गोलंदाज सज्ज होत आहेत सतीश. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात. कारण अशाच पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवातीला गोलंदाजी चांगली होती केली होती पुष्करनं. मात्र तदनंतर एक चौकार आला, राजेशने तो चौकार ठोकला आणि 13 धावा आपण पाहिल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथून मात्र सतीशनं चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 14 वर पोहोचते. दुसऱ्या षटकामध्ये या दोन फलंदाजांना प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13ची सरासरी होती. दीपक बाद झाल्यानंतर मात्र सोमनाथ आणि राजेशवर जबाबदारी आली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो बघा. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. गोलंदाजी तो पुष्कर. इथून कमबॅकची गरज होती नवापाडा संघाला आणि त्याच पद्धतीनं साजेशी गोलंदाजी आपण पाहतो ती गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. मात्र दीपक बाद झाल्यानंतर मात्र थोडासा संघर्ष करताना दिसतो फलंदाज सोमनाथ. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॅकफुटला गेले. इथं नागेशचं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहतोय आपण धाव फलकावर 14 धावा चुका होत आहेत त्या नवापाडा संघाच्या माध्यमातून. लक्ष नाहीये. एक एक धाव फार महत्वाची असते. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथून नकार दिला राजेशांनी पाहिल्या क्षेत्ररक्षकांनी चेंडू उचलला. फेकण्याचा प्रयत्न करतोय. धोका संभवत होता त्यासाठी त्यांनी आपल्या सहकार्यांना थांबवलं. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 17 वर पोहोचते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 13 धावा आल्या. सुरुवात चांगली झाली काटेरी संघाची. तदनंतर मात्र इथं दुसऱ्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज थोडेसे संघर्ष करताना दिसत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 17 धावा. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतोय. गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरने चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि येतोय तो दणदणीत चौकार. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते पुष्कर. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तब्बल 13. तदनंतर जर विचार केला तर गोलंदाज होते दुसऱ्या षटकामध्ये सतीश. या गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावांचं षटक हाताळलं. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर काटे संघ नक्कीच एक गडी जरी बाद झालेला असला तरी 21 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. चांगल्या स्थितीमध्ये काटे संघ. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. या 3 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट, उर्वरित टार्गेट आणि एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर किती धावांचं टार्गेट समोरच्या संघासमोर काटे संघ ठेवतोय ते मात्र पाहावं लागेल. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 21 धावा. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतात. गोलंदाज आपण पाहतो अनुभवी गोलंदाज उमेश जाधवचा वापर केला संघनायकानं. इथून मात्र परीक्षा असेल ती सोमनाथ आणि राजेशची. कारण 2 षटकात चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो काटे संघ 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उमेश जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. व्यवस्थित चेंडू बॅटवर येत नाहीये तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 22 वर पोहोचते. 5 षटकांचा सामना. कमीत कमी 50+ धावा जरी असल्या तर चांगल्या स्थितीमध्ये असेल काटे संघ. मात्र किती धावांचं लक्ष ठेवतं तर पाहायचं आहे. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात आहेत. एका बाजूला राजेश चांगली फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूला सोमनाथच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय. इथे मात्र यष्टीरक्षक बीट होतो. 2 क्षेत्ररक्षक बीट होत आहेत आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. 4 धावा.
सव्वीस धावा आपण पाहतो. धावफलकावर तिसरे षटक मार्गस्थ असताना एक बाद 26 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा उमेश राईट मोड विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकल्या. सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर राजेशच्या बॅट मधनं येतोय तो दणदणीत खणखणीत चौकार. सलामीचे फलंदाज दीपक लवकर बाद झाले, मात्र तदनंतर जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने उचलली या दोन फलंदाजांनी. राजेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोमनाथ, हे दोन फलंदाज. इथं भागीदारी फुलते बहरते आणि अशा भागीदारीची गरज असेल ती काटे संघाला, त्याच पद्धतीने दोन फलंदाज प्रयत्न करतात. 30 धावा आपण पाहतो धावफलकावर. चांगली फलंदाजी फलंदाज राजेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट मोड विकेट. फ्रंटफुटला आले, ऑफसाईडला खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पुढे सरकले. संवाद चांगल्या रीतीने साधला जातो तो राजेश आणि सोमनाथच्या माध्यमातून. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या 32 वर पोहोचते. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना 32 धावा. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली चेंडूला. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पुढे सरकले आणि फलंदाज बघा, बाळा बोराडे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी चेंडू सोडून दिला. त्यांना माहिती आहे चेंडू यष्ट्यांवर आदळेल आणि त्याच पद्धतीनं चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज चांगली फलंदाजी होत असताना, भागीदारी होत असताना मात्र इथं एक चांगला फलंदाज बाद झालाय. राजेश बॅक टू पॅव्हिलियन. तेहतीस धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवीन फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि जबाबदारी असेल ती मनोज यांच्यावर, कारण मनोज सातत्याने काटे संघासाठी चांगलं योगदान देत असतात. संघाला गरज असते त्यावेळेस हा फलंदाज आपल्या संघाच्या हाकेला धावून येत असतो. आज मात्र कशा पद्धतीने ते फलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. 33 धावा आपण पाहतो धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि षटक क्रमांक आपण पाहतो ते तिसरं मार्गस्थ असताना. उमेश राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र वेगाने चेंडू हाताळलाय, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं, बॅकफुटला ढकललंय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तिसरं षटक इथं संपतंय. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला, गोलंदाज आपण पाहिले उमेश जाधव या गोलंदाजाने धावा खर्च केल्या, त्या 12 धावा खर्च. सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा सतीश म्हात्रे. राईट मोड द विकेट. ऑन साईडला खेळता चांगला फटका आपण पाहतो सोमनाथ यांच्या माध्यमातून. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेसाठी मनोज पुढे सरकले. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. चांगल्या पद्धतीने इथं संवाद साधला जातो खेळपट्टीवर. मोठा फटका येत नाही, हरकत नाही, मात्र डबल सिंगलला प्राधान्य देऊन तुम्ही सातत्याने धाव फलक जर हलता ठेवला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकता. त्याच पद्धतीने इथे प्रयत्न केला जातो तो फलंदाज सोमनाथ आणि मनोजच्या माध्यमातून. 35 धावा आपण पाहतो धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सतीश राईट मोड द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, तदनंतर मात्र चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जातं गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. कारण ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळलं होतं, धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या 8, आणि इथं चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर मात्र इथं कमबॅक केलं जातं ते गोलंदाज सतीशच्या माध्यमातून.
सतीश रायटा मोहर विकेट. बॅकफुटला गेलं सुरेख फटका आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून चेंडूला भेटलाय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील. दुसरी धाव येते धाव फलकावर आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाज सोमनाथला माघारी परतावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक तिसरा. धावा आपण पाहतो धाव फलकावर 37 धावा. तीन बाद 37 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. सोमनाथ चौधरी धावचीच्या स्वरूपात बाद झाले. तदनंतर आपण पाहतो नवीन फलंदाज सोमनाथ पाटील येत आहेत स्ट्राईक एंडला. इथून मात्र सोमनाथ पाटील आणि मनोज पाटील या दोन फलंदाजांना जबाबदारी उचलावी लागेल. कारण माफक धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 37 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक असेल. अजूनही एक षटक बाकी असेल. इथून तुम्ही या दोन षटकांमध्ये उर्वरित चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करून एक चांगला टार्गेट तुम्ही सेट करू शकता. सतीश रायटा मोहर विकेट. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय. गॅप शोधली आहे. दुसरा धावाचा प्रयत्न होतो का पाहायचाय. इथे मात्र चेंडूफेक चांगली केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 38 वर. चेंडू निर्धाव जात नाहीये हे महत्वाचं आहे. धावा येत आहेत. डबल सिंगल येतात हरकत नाहीये. पण धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये फलंदाज. फुटवर्कचा अभाव. 1-2 सतीश रायटा मोहर विकेट. इथे फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. नक्कीच चांगली फलंदाजी आपण पाहतो सोमनाथ या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 3 बाद 40. 10च्या सरासरीनं या 40 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय तो जय दुर्गा माता 11 काटे संघ. कारण नाणेफेक गमावली. तदनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो. 3 गडी बाद झाले. धावा आपण पाहतो धाव फलकावर 40. 40 धावांचा जरी विचार केला तर 10च्या सरासरीने या 40 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच एक चांगला टार्गेट इथे काटे संघ सेट करू शकतो या 5 षटकांच्या समाप्तीनंतर. नागेश बॉलर. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो गोलंदाजा पण पाहतो. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक. इथून मात्र मनोज पाटील या फलंदाजाकडनं अपेक्षा नक्कीच असतील काटे संघाला. कारण हा फलंदाज सातत्यानं चांगलं योगदान देत आलाय तो काटे संघासाठी. नागेश रायटा मोहर विकेट. पहिला चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. मात्र यष्टीरक्षक बीट क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि येतोय तो चौकार. 4 धावा महत्वाच्या धावा असतील या. कारण शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज आहे काटे संघाला. मनोज यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. चौकार येतोय. 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अशा पद्धतीने तुम्ही जर धाव फलक सातत्याने हलता ठेवला तर नक्कीच एक चांगली धावगती एक चांगला टार्गेट तुम्ही सेट करू शकता या नवापाडा संघासमोर. 44 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. नागेश. कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळत आहेत. पुष्कर जात आहेत चेंडूवर. थोडीशी मिसफील्ड होते. संधी साधली दोन्ही फलंदाजांनी. एक चूक एक धाव परावर्तित करते.
2 धावा येतात धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 46 धावा. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आला. तदनंतर मनोज यांच्या बॅटमध्ये 2 धावा आल्या. 2 चेंडूंमध्ये तब्बल 6 धावा आल्या. 46 धावा आपण पाहतो धावफलकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता जागेवरनं, मात्र इथून कमबॅक केलं जातं तर गोलंदाज नागेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची ती समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. मात्र अजूनही 3 चेंडू तुमच्या भात्यामध्ये शिल्लक असतील या फलंदाजाच्या. मात्र या 3 चेंडूंचा सामना मनोज यांनी चांगल्या पद्धतीने केला. 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक चांगला धावफलक आपण धावफलकावर पाहू शकतो. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळीत गोलंदाज नागेशनं. पहिल्या 2 चेंडूंमध्ये या गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या 6. तदनंतर आपण पाहिलं चांगलं कमबॅक. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव हाताळतो. चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली काटे संघाची. 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या. तदनंतर मात्र मनोज थोडासा संघर्ष करतायत. चला देवीचा पाडा संघ आणि मोठा गाव संघ नाणेफेकीसाठी या. आता मात्र मोठा फटका येतोय मनोज पाटीलच्या बॅट मधनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर घुसावतोय. येतोय तो षटकार. अशाच मोठ्या फटक्यांची गरज होती काटे संघाला. 2 चेंडूंमध्ये संघर्ष केला. तदनंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली, कारण मनोज एक आक्रमक फलंदाज आणि त्याच पद्धतीनं त्याच शैलीमध्ये फलंदाज फलंदाजी करणं पसंत करतोय. आणि अशा पद्धतीनं अर्धशतक धावफलकावर लागतोय. तब्बल 52 धावा आपण पाहतो धावफलकावर. 52 धावा आपण पाहतो धावफलकावर. नागेश खोल टप्प्याचा चेंडू अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र फलंदाज मनोज बाद होत आहेत धावचीच्या स्वरूपात आणि धाव येते ती लेगबाईच्या स्वरूपात. एक धाव येते लेगबाईच्या स्वरूपात. चला मोठा गाव आणि देवीचा पाडा संघ नाणेफेकीसाठी या. पाच षटकांचा खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जयदुर्गा माता 11 काटे संघानं धावा कुठल्या त्या 53 आणि 54 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते नवापाडा संघासमोर. तर दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक जगदीश पाटील नारिवली यांना. चला देवीचा पाडा संघ आणि मोठा गाव संघ या, तुमची नाणेफेक करून घ्या. हॅलो चेक. थँक्यू पंडित दादा. तर चला टॉस केला जाईल. मोठा गाव आणि देवीचा पाडा. एकीकडे आमचे कॅप्टन प्रकाश मात्रे, दुसरीकडे शरद दादा यांना पाहतोय. देवीचा पाडा टीमचे कॅप्टन. टॉस जिंकला देवीचा पाडा टीमने आणि फिल्डिंग यस.
खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण, जेथे काटे टीमने 53 धावा बनवल्यात आणि 54 धाव्याचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. जय गणेश नवापाडा टीम पाहायला मिळतो आपल्याला. बा बोराडे आणि उमेश जाधव ही सलामीची जोडी पाहतोय आपण. ओपनिंग प्लेयर्स या टीमचे पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. दुसरा सामना नेक्स्ट मॅच देवीचा पाडा विपक्ष मोठा गाव आणि शेवटचा सामना असेल नागाव विपक्ष खंबालपाडा. असं आजच्या दिवसामध्ये 8चा पोल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. चांगला खेळ करा आणि प्रेक्षक वर्गाची मनं जिंका, हाच संदेश आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिले षटक गोलंदाज पाहतोय काटोळी टीमच्या वतीने सोमनाथ चौधरी यांना पाहतोय. सोमनाथ चौधरी यांना पाहतोय. पहिलं षटक स्ट्राईक वरती बा बोराडे. सामना सुरू, दोन्ही संघ सज्ज आहेत. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं मात्र नाही आहे, कारण बा बोराडे यांचा विचार केला थोडेसे इंजुरीड आहेत. मात्र त्यांच्याकडून अपेक्षा असते टीमला नेहमीच मोठे फटके येण्याची, आणि जेव्हा त्यांच्या बॅटच्या रडारामध्ये चेंडू येतो ना तेव्हा चौकार षटकारच पाहायला मिळतोय. त्यामुळे पहिला डॉट बॉल. यावेळी जागा बनवून खेळायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून पाहायला मिळाला आणि तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल ची सांगता होत असताना नवापाडा विपक्ष काटोळी बऱ्याच वेळा या सीझनला सुद्धा तिसऱ्यांदा एकमेकांसमोर पाहायला मिळाले आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, ते मात्र धाव घेण्याची संधी होती, नकार दिला जातोय. त्यांना सुद्धा माहित आहे की बा बोराडे यांचं रणवेग कमी आहे, रणअप, त्यामुळे ते 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. यावेळेस क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये मात्र जागेवरती थांबला की काय, आणि क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतोय. 2 धावा तर एकवटल्यात आणि ते चौकार पाहा मिळाला. 4 धावा. चेंडूला रोखायचं होतं अशा वेळेला, मग तो स्वतःचा तो गेला आणि तोपर्यंत चौकार. चौथ्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण. पुन्हा एकदा यावेळेस अंध टच खेळायचं होतं. पुन्हा एक चेंडू डॉट, इथून मात्र आणखीन एक चेंडू डॉट जातोय. लास्ट टू गो. यावेळेस फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे.
आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये आल्या त्या 8 रन्स, 8 धावा पाहायला मिळाल्या. तर 2 चौकाराच्या मदतीने मात्र या 8 धावा पाहा मिळतात. आपण ही स्पर्धा पाहतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आमचे कृष्णा मात्रे आणि त्याचबरोबर ऑफिशियली कॅमेरामॅन गोट्या शांत बसलाय. थोडंसं दमछाक झाली. गोट्या गोव्याला जायला पाहिजे होता. आता तिथे प्रीमियर लीग चालू आहे. तर याच दरम्यान पाहतोय आपण माऊली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हरीश शेठ भोईर यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. पहिलाच बॉल ऑन द टॉस खेळात चेंडू जाईल मिडांमधून पुढे आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. उमेशला पाहिला आपण एक धाव एकवटली जातोय. बोराडे यांना पाहतो मागच्या ओव्हरमध्ये 4 चेंडू डॉट आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आताचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला एकेरी धावेसाठी येते, मात्र खेळला गेलाय. रन एकच मिळेल. दहा धावा धावपळकावरती होत असताना एकूण पाहिलं तर 54 धावेचं लक्ष्य आहे. 54 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो या टीमला. यावेळेला स्टॉपेज झेल होईल का? क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. धाव मिळेल ते एकेरी स्वरूपाची. ते दुसरे धावाचा प्रयत्न होता, मात्र नकार दिला जातो. अकरा धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. मनोज पाटील यांचं दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये पाहतोय आपण एकेरी धाबा आल्यात. आताचा बॉल फटका पुन्हा एकदा डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे आणि बोराडे यांच्या बॅटमधून हा तिसरा दणदणीत चौकार. 15 धावा. पुढे एकदा सज्ज होत असताना फलंदाज यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र डिपिश कव्हरच्या बाजूला एकच धाव मिळेल. चौकार आल्यानंतर मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळते. तुणा 16 रन्स स्कोर कार्डवरती होत असताना दोन्ही फलंदाज मात्र शांतपणे फलंदाजी करतात. कोणत्याही गडबड नाही आहे. पण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता 54 धावा जरी बनवायच्या असल्या तरी सुद्धा मात्र चांगली फलंदाजी. फुलटॉस अगदी सरळ खेळायचं होतं, मात्र चेंडू मिड ऑफ मधून जाईल पुढे लॉंग ऑफला. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय आणि 20 धावा स्कोर कार्डवरती.
तर 2 ओव्हरमध्ये 20 बनवल्यात. 54ची गरज असताना आता पहा मिळतं आपल्याला अद्याप 34 धावेची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला तकदीर पाटील. तिसरे षटक काटे टीमच्या बाजूने. आज मात्र सुनील नाहीये, त्यामुळे कुठे का होईना गोलंदाजाची कमतरता भासेल या टीमला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जेणेकरून तर देवीच्या पाड्याचे जितू पाटील आपण हनुमान पाटील यांच्याशी संपर्क करा. या मंचावर यायचं आहे जितू पाटील. तकदीर पहिलाच बॉल. दीपक चौधरी होते. चेंडू मात्र गॅप मधून काढलाय. ते अडवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूवरती मिळेल त्या चौकार पहा मिळतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे 4 धावा पहा मिळाल्यात. पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. आता मात्र चेंडू डिपिश कव्हरच्या बाजूला जातोय. आणखीन एक सीमारेषेवरती चेंडूला अडवलाय आणि तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातात. 2 चेंडूवरती या 6 धावा पहा मिळाल्या आपल्याला. फुलटॉस बॉल टॉपेज लागतो आणि येते झेल. हो हो पाहावं लागेल तेथे मात्र नो बॉलचा इशारा गेलाय. नो बॉल आणि फिट. इथे मात्र जास्त उंचावरती चेंडू होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगला झेल टिपला होता. एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. तर एखादा चेंडू खराब फेकला ना की अशी थोडीशी दशा होते. फ्री हिट कंटिन्यू. यस वाईट बॉल फेकला त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असेल नो डाऊट्स. यावेळेस चांगला अगदी पुढ्यात फेकला होता चेंडू मात्र येतो या सरळ स्वतःने मात्र अडवला चेंडूला. गुड फिल्डिंग आणि येते मात्र 2 धावा. 2 धावा आणखीन मिळाल्यात. यावेळेस आता मात्र चांगला बॉल होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निर्धाव जातोय.
एक आणखीन एक डॉट चेंडूची सांगता पहा मिळेल. पहिला चेंडू डॉट होता या षटकामध्ये. सुरुवातीला एक चौकार आला, नो बॉल आला, 2 धावा पहा मिळाल्या आणि पुन्हा एकदा मात्र आता नाहीये धावाची संधी होती मात्र गमावली आहे काटेरी टीमने. आणि आता मात्र आणखीन एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये पहा मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा ऑफ ड्रॉ पाहायला मिळतंय. स्वीपर कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी धावेसाठी खेळलेला फटका पाहतोय आणि येथून मात्र पाहिलं तर तिसरा ओव्हर समाप्त झाला. अर्थात आता 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 34 धावा. 20 धावेची गरज आहे. 12 बॉल 20. चला आता 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. गोलंदाज मनोज पाडीला पाहतोय. स्ट्राईक वरती उमेश. अद्याप सलामीची जोडी खेळताना 34 धावा एकवटल्या स्कोर कार्ड वरती. पहिलाच बॉल या बेले सापारी करून खेळला गेलाय. चेंडू पाहतो आपण कव्हरच्या दिशेला होता. तोपर्यंत मिळेल ती सिंगल. एकेरी धाव आल्यात. अकरा चेंडू 19 धावा. सामना जरी क्लोज असला तरी सुद्धा कधी काय होईल हे सांगणे फार कठीण जाईल. बायच एक धाव. कारण चेंडू बॉडीला ब्रश होऊन पाठीमागे जातोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत बाहेर तिथे एकच धाव. एकेरी स्वरूपाची धाव. डायरेक्ट हिट केलंय. आणखीन पाहिलं तर आता 9 बॉल मध्ये 17. 9 चेंडू 17चं समीकरण. या मैदानावरती शांतपणे क्रिकेटचं लुक पाहा मिळतं आपल्याला. अतिशय शांत वातावरण. आताचा बॉल फक्त चेंडू. यास गुड फिल्डिंग. तिथे मात्र सेकंड स्लिपमध्ये खाना होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं नाही तर चौकार मिळाला असता.
रिव्हर्स फटका खेळा आणि 4 धावा मिळतील या रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. फटका चांगला होता, आलाय तो चौकार. आत्ता 7-12, 7 चेंडू 12 धावेची गरज आहे. तर 7 चेंडू 12 धावेची गरज आहे. इथून मात्र जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये वापसी करेल, आणि जर काही चेंडू डॉट गेला, एकेरी दुहेरी धाव आली, तर सामन्यामध्ये रंगत वाढेल. यावेळेस अपशॉट केले आहेत अर्जुनभाई आहेत तिथे, एकच धाव मिळेल. त्याला माहित आहे दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये, एकेरी स्वरूपाची धाव मिळते. आणि आता मात्र इथून 6 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे, त्यामुळे आता 11 धावा बनवाव्या लागतील टीम नवापडाला. तर सोमनाथ पाटील आले शेवटचं षटक घेऊन. चला 6 चेंडू आणि बनवायचे आहेत ते आता 11. सहा चेंडू 11 धावेचं समीकरण पहा मिळतंय. सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये खेळते. शांत क्रिकेट मै दाखवय. एकेरी दुहेरी धावा एकवटल्या, त्याच्यानंतर जेव्हा खराब चेंडू आले तेव्हा मात्र चौकार षटकार. पहिलाच बॉल फुल करायचा होता. येथे मात्र धावचीची संधी. आता मात्र हो 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 काय घडले, जर थ्रो पैकी आलं असतं तर लेग बाय. 5 बॉल मध्ये 10, 5 चेंडू 10 धावेची गरज आहे अद्यापर्यंत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आणखीन एक चेंडू डॉट पहा मिळतो. 2 चेंडूवरती 1च धाव पहिले. आता मात्र 4 चेंडू 10 धावेची गरज आहे. चार चेंडू 10 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट पहा मिळतो. इथून मात्र आणखीन एक चेंडू वरती 1च धाव. आता 3 मध्ये 9, 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. आता पहा सामना चांगली गोलंदाजी मात्र उमेश आहे स्ट्राईक वरती. आता
3 चेंडू 9 धावा. पाहावं लागेल या ठिकाणी. चांगला बॉल. यस, अतिशय चांगला चेंडू. आता 2 चेंडू 9 धावायची गरज आहे. 4 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाज पाहतोय आपण सोमनाथ पाटीलला. आणि आता मात्र मॅच मध्ये वापसी. कारण 2 चेंडू 9 धावा, त्यामुळे 2 बिगिट, एक चौकार एक षटकार मारावा लागेल. आत्ताचा चेंडू सामन्याचं भविष्य निर्माण करेल. कारण आता इथून कंबर कसावी लागेल ती टीम नवापाडाला. एकदम स्लोली मध्ये सामना घेतला आणि आता मात्र त्यांचा जो निर्णय होता फलंदाजी करण्याचा तो मात्र आता थोडासा अंगलट आलाय. चला दीपक चौधरी, चला आपण, चला जास्त वेळ नका करू. ऑलरेडी सामने लेट सुरू झाल्यात आणि आपण जर लेट कराल तर आता 2 चेंडू मध्ये म्हणजे दोन्ही मोठे फटके खेळावे लागतील. आता स्ट्राईक वरती उमेश आहे, त्यामुळे येणाऱ्या चेंडूवरती काय मिळेल पाहायला. अतिशय चांगला सामन्यामध्ये जिवंतपणा निर्माण केला सोमनाथ पाटीलने. या बॉलला चांगला बॉल, अतिशय चांगला. आणि 1 चेंडू 9. पहा सामना कुठे होता आणि कुठे आला. 1 चेंडू 9. काय सामना पाहायला मिळाला. सलामीची जोडी अद्याप खेळत असताना मैदानामध्ये विदाउट लॉस. काय विदाउट लॉस, नो विकेट. तरी सुद्धा सामना कदाचित गमवावा लागेल की काय मात्र अद्याप नाही संपला. शेवटी क्रिकेट आहे, काय होईल काय सांगणं कठीण जाईल. जर येणारा चेंडू खराब फेकला तर. आणि वाईड बॉल. आता मात्र 1 चेंडू 8. 1 चेंडू 8. काय घडलं. मी सांगितलं होतं की जर खराब चेंडू फेकला तर अद्याप 2ची लाईन लाईप आहे. कारण आता चेंडू चांगला फेकायचा आहे फक्त. आणि आता 1 चेंडू 9ची मॅच होती. आता 1 चेंडू 8. एक चेंडू 8 धावा. कारण क्रिकेट आहे शेवटी. झाल्यात कधी 1 चेंडू 9 सुद्धा झाल्यात, 1 चेंडू 8 सुद्धा झाल्यात. मग आता 1 चेंडू 8च धावायची गरज आहे. यस, षटकार किती लांब जाईल याच्यावर आहे. या चांगला बॉल. आणि ते मात्र विजय प्राप्त करत असताना पहा मिळतोय जयदुर्गा माता काटई संघाने विजय मिळवलाय. काय सामना झाला. कोणी यकीनी नसेल केला, कारण दोन्ही फलंदाज मैदानामध्ये होते. लाईटली घेतलं सामन्याला आणि सामना अखेरकार विजय होत असताना काटई टीम. वेपेट टॉस देवीचा पाडा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या देवीचा पाडा. चला.